नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे की 1 कोटी घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा त्यांचा एक निर्णय आहे। आणि या निर्णयाअंतर्गत गरीब लोकांना किंवा मध्यमवर्गीय लोकांना वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे। तर काय आहे हा निर्णय आपण जाणून घेणार आहोत, तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही या पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो पाहत असाल की 1 कोटी घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्दिष्टासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली। म्हणजे भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीय वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे। मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा यंत्रणेचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश आहे। म्हणजे 22 जानेवारी 2024 अंतर्गत हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या निर्णयाअंतर्गत 1 कोटी घराच्या छतावर सौर ऊर्जा बसवणे हा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा एक नेतृत्व आणि त्यांचा एक हा निर्णय आहे। तर या निर्णयाअंतर्गत त्यांनी एक चांगला हा निर्णय देशाच्या लोकांसाठी घेतलेला आहे की अयोध्या येथे सूर्यवंशी भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आटोपून दिल्लीत परतल्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी 1 कोटी घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्ष भूषवले। आणि या बैठकीदरम्यान पंतप्रधान म्हणाले की यामुळे प्रत्येक घराला त्याच्या छतावर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्याचे वीज बिल कमी करता येईल आणि त्यांना त्यांच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवता येईल। आणि प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उद्देश हे आहे की अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना म्हणजे गरीब लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा आहे। मोठ्या प्रमाणात छतावर सौर ऊर्जा पॅनेलचा अवलंब करण्याच्या दृष्टीने निवासी भागातील ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी भव्य राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिलेले आहे की गरीब लोकांना या वीज बिलास म्हणजे जो काही हे सौर ऊर्जा पॅनल बसवलं जाईल आणि या अंतर्गत त्यांना वीज बिल याच्यामध्ये एक चांगला उद्दिष्ट मिळेल आणि या अंतर्गत ते स्वयंपूर्ण बनतील हा एक म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एक नेतृत्व आहे। आणि या अंतर्गत ते एक देशाला एक चांगल्या इकॉनॉमी म्हणजे एक चांगलं उद्दिष्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि या अंतर्गत एक सूर्योदय योजनेअंतर्गत लोकांना खूप चांगला फायदा होऊ शकतो। म्हणजे भारताला ऊर्जा क्षेत्रात एक स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच गरीब आणि मध्यमवर्गीय जे काही वीज बिल हे त्या अंतर्गत कमी होऊ शकतात। तर एक चांगला उद्दिष्ट किंवा एक चांगला निर्णय त्यांनी हा घेतलेला आहे। आणि या निर्णयाअंतर्गत लवकरच कशा प्रकारे या सूर्योदय योजनेसाठी अर्ज केला जाईल, कशा प्रकारे कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, आपण या संदर्भानुसार सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। परंतु 1 कोटी घराच्या छतावर सौर ऊर्जा बसवण्याचा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे हा एक उत्तम निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत खूप लोकांना याचा फायदा होऊ शकतो। तर अशा प्रकारचा जो काही पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून हा एक नवीन निर्णय प्रस्तावित झालेला आहे आणि या अंतर्गत एक चांगली मोहीम किंवा एक चांगलं एक जो काही सूर्योदय योजना या योजनेचा एक चांगला मोहीम राबवण्याचा प्रयत्न माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातून होत आहे। तर अशा प्रकारे आपण एक हा छोटासा अपडेट बनवला की 1 कोटी घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा प्रयत्न हे चालू आहे किंवा हे होणार आहे। तर नक्कीच आपला व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।